महायोग पीठे तटे भीमरथ्य वरं पुंडलिकाय दत्तो मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी सर्व रामप्रिय शिवप्रिय तुकोबा ज्ञानोबा प्रिय असणारे सर्व गुणवान शीलवान चारित्र्य संपन्न सर्व मायबापांच्या चरणी माझा सादर कोटी कोटी प्रणाम. अतिशय पवित्र गोड अवीट आणि सुरस असणारे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत योगी अलौकिक भास्कर हजारो सूर्याच्या तेजाप्रमाणे ज्ञानवंत गुणवंत असणारे तुकोबराय यांचं गोड चरित्र या ठिकाणी आपण गेले 5-6 दिवसापासून श्रवण करत आहोत. आज दिलेल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी या चरित्राचं चिंतन करत आहोत. सर्वांच्याच उपस्थितीने माझ्याकडे आलेली ही सेवा मी भाग्यवान आहे की आमच्या पंत महाराजांनी चांगल्या ठिकाणी आणून मला बसवलं आहे का नाही. लेकराला नाही का पाय पोळा लागले म्हणजे आई उचलून कडेवर घेते, अशा पद्धतीने माझ्यासारख्या सामान्य दीन दुबळ्या बामराला इथपर्यंत आणलं आणि तुकोबरायांची ज्ञानोबरायांची सिद्धेश्वर महाराजांची सेवा करायला या ठिकाणी एक आशीर्वाद रूपी आणून मला बसवलाय. म्हणून सर्वांच्या मी चरणावर नतमस्तक. आज सोमेश्वर या ठिकाणी दर्शनाचा योग आणि असे सारथी पाठवले रामकृष्ण हरी. बस येईपर्यंत कळालंच नाही महाराज. इथं आलो गेलो कधी दर्शनाला सोबत गेलो होतो आम्ही रामकृष्ण हरी महाराजांसोबत. वा आनंद आहे. आणि काय नसतं महाराज, रक्ताचं नातं आर्थिक नातं याच्यापेक्षा प्रेमाचं नातं खूप आहे. जगद्गुरु तुकोबारांनी तेच काम केलंय. अशा ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांचा अवतार झाला. भगवंताने तिथं का पाठवलं त्याचं कारणच आहे महाराज. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी, विमुड लोकांचा उद्धार करण्यासाठी. ते काही ते गावातच थांबले नाहीत महाराज. परिसर सगळा धुंडाळून काढला, ढवळून काढलं जग सगळं. आणि जसं नारद महर्षीने श्रीमद भागवत कथामध्ये नारदांनी 9 भक्तींच्या द्वारे प्रत्येकाच्या घराघरात हृदयात भक्तीचं स्थान निर्माण केलं. भक्तीला जागृती आणली. ज्ञान वैराग्यांना जे झोपले होते आळसी त्यांना तेजवान बनवलं. आणि तेच तुकोबरायांनी काम केलं की पूर्ण महाराष्ट्राने जगभर विश्वभर भगवंताच्या साक्षीने ज्ञानाचं
वैराग्याचं भक्तीचं रोपट घराघरात दारादारात प्रत्येकाच्या जड जीवाचा हृदयात लावलं, जेणेकरून तो प्राणी यमाचा पाहुणा होऊ नये म्हणून. आलं का लक्षात? तो पाहुणा देवाचा व्हावा, आणि देवाचा एकदा पाहुणा झाला आणि देव त्याचा जीवाचा सोयरा झाला की बस या बंधनातून तो मुक्त झाला, भवसागरातून पार झाला. आणि हेच तुकोबरांनी कार्य केलंय. अनेक प्रसंग आहेत त्यांचे, अनेक आहेत. हो, हे काही 7 दिवसातच त्यांचं चरित्र या ठिकाणी सीमित संपणार नाही आहे. असे कितीतरी सांगणारे येतील, प्रवक्ते हजारो येतील जातील, चरित्र न संपणारे अनेक प्रसंग आहेत. तुकोबरांच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाक्षणाचा प्रसंग आहे. काय सांगणार तुम्ही? एवढं सोपं आहे का महाराज? हो, हजारो जन्मातले तुकोबर आहेत, चिरंजीव आहेत. हनुमंतराय चिरंजीव आहेत, तुकोबराय चिरंजीव आहेत. आणि सगळे अवतार घेतले तुकोबरायांचे, पूर्वीचे सगळे चिरंजीव आहेत. राजा अंबरीश भगवंत नगरी बार्शी चिरंजीव आहेत, प्रल्हाद चिरंजीव आहेत, उद्धव चिरंजीव आहेत, नामदेव महाराज चिरंजीव आहेत, अंगद महाराज चिरंजीव आहेत, आणि तुकोबराय चिरंजीव आहेत. यांचं चरित्र काय कुठं तरी एखाद्या साच्यात बसू शकतं? नाही बसू शकत. फक्त आपण आपल्या जीवनाचं कृतकल्याण साधूच्या कथा श्रवणाने होतं. जसं की श्रीमद भागवत कथेमुळे त्या पुण्याने 7 दिवसात उद्धार पावतो, तसं जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय या आदिकृण संतांच्या चरित्राने जीवनमुक्त अवस्था निर्माण होते. मग तुकोबरायांनी काय केलं? 21 वर्षापर्यंत जी परंपरेने आलेला संसार आहे, जे अनादी कालापासून आलेला संसार आहे, तोही संसार केला. माय बापाची परंपरा पितृ ऋण फेडावं म्हणून विवाह केला. ऐकणार, पित्राचं ऋण फेडणं म्हणजे पुत्र संतती. 3 मुली आणि 2 मुले. पहिल्या रुक्मिणींच्या जो संतोबा मुलगा होता तो त्यांच्या सोबतच लहानपणीच तोही वारला. मग आहेत काशीबाई, भागीरथीबाई आणि गंगूबाई, 3 मुली, आणि नारायण महाराज आणि महादेव महाराज. कुठं विठोबा पण नाव या ठिकाणी प्रचलित आहे. आणि संसारही करून दाखवला ना. पण एक लक्षात घ्या, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलाया. ज्ञानदेव म्हणता माया. ज्ञानदेव महाराजांचं नुसतं नाव घेतलं की बस माया विलय पावते. मायेला नाश करू शकत नाही तुम्ही आम्ही. कारण भगवान शिवानी मायेलाच प्रकृतीला घेऊनच विश्व निर्माण केलं. तिचा नाश नाही करू शकत, पण मात्र मायेच्या फास्यातून आपण बाजूला जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? बस देवाचं चिंतन आणि साधूचं चिंतन करावं लागतं. आपल्याला माया तर सगळीच म्हणतात, ही माया फार वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. काल आपण पाहिलेत की 3 माया आहेत. काय विमुख जननी आहे, वैष्णवी माया, आल्हादिनी माया या आहेत. याचा नाश आपण नाही कोणीच करू शकत, कारण मायेला घेऊनच आपण अवतार घेतो ना. आपला सुद्धा जन्म म्हणजे काही एकटा आहे का महाराज? मायेला घेऊनच आहे. पण जसं चिकणात कमळ असतं, पाण्यात कमळ असतं, बरोबर आहे ना? पाण्यात कमळ असतं पण पाण्यातच आहे ना. पण पाणी लागू देतं का? पाण्यातच कमळ असते पण पाण्याची वरी असते. आहे का नाही? आता मला सांगा, पाण्यात नाव असावी का नावात पाणी असावा? नावात पाणी असावा. चांगली बोलली पाहिजे. आहे का नाही? नावात पाणी, पाण्यात नाव. तसं महाराज संसारात मन असावं पण मनात संसार. तसं तुकोबराय संसारात होते. सोडलाय का महाराज? संसार नाही सोडला. हे तुमच्या आमच्यासाठी इतका चांगला संदेश आहे महाराज. हो, तुकोबराय संसाराला पडून भिवूनही गेले नाहीत आणि संसार सोडला पण नाही, पत्नीवर अन्याय पण नाही. आणि तुकोबरायांनी जर संसार सोडून भगवंताची प्राप्ती केली असती, कदाचित इथं कुणी महिलाच राहिल्या नसत्या. तुकोबरायांनी जगाला संसारी करून दाखवला, पितृ ऋणही फेडलंय. संसारात राहूनच फक्त काय केलं? मायेच्या पलीकडे गेले. मायेचा नाश नाही केला, मग मायेच्या फस्याच्या पलीकडे गेले. आपण आड करतो तर ते पलीकडे जातात. आगे राम, त्याचं गोड उदाहरण वनवासात आहे. एकच मिनिट. आगे राम
लखन बन पाचे तापस बेश विराजित काचे तापस बेश विराजित काचे आगे राम लखन बन पाचे आगे राम लखन बन पाचे तापस बेश विराजित काचे तापस बेश विराजित काचे राम पुढे चालतात, लक्ष्मण पाठीमागे चालतात आणि मधोमध चालते ती सीतामय्या. मग आता पायात खडावा नाहीये, भरत घेऊन गेलेत. मग त्याच मातीतून राम पुढे चालतात. मग रामाचे पाऊल कोण आहेत ते सीता चुकवती. सीता रामाच्या पाऊल खुणा चुकवती. रामाच्या पावलावर पाऊल नाही टाकत. रामाचे 2 पावलं चालतात, त्याच्या मध्ये पाऊल टाकतीन चालते. हा पतिव्रताचा धर्म आहे. म्हणजे त्या काळामध्ये आपल्या पतीच्या पाऊल खुणावर सुद्धा पत्नी पाऊल ठेवत नव्हती. एवढा आदर सत्कार त्या काळी होता. आता पायातनं काढून हाणायची वेळ आली. खेदाची बाबा, इथं नाही, इथं सगळे छान आहेत. पण कलियुगाने महाराज, खरंच मी कलियुगाचा बाकीचा अभ्यास माझा कमी असेल, मी कलियुगाचा एवढा अभ्यास केला महाराज. काय खतरनाक कलियुग आहे. मला सुद्धा बरेच झटके मिळालेत महाराज. त्याच्या विरोधात गेला का त्याची वाटच लावते महाराज. तुकोराच्या घरातूनच बघा चंद्र दिसायचा का, हे कलियुगाच्या विरोधात जाऊन कार्य करत होते. आता काय काय लोक म्हणतात महाराज, अहो काय काय अशी घर आहेत, म्हणजे काय काय पैसा पाणी नुसता घरात पैसाच आहे. बरं, मग देव नाही धर्म नाही काय नाही, खात्यात सगळं सगळं करतात, तरी कस काय एवढं होतो आलं. ते होतू नाही आलं. मग ते लक्ष्मीची एक सख्खी बहीण आहे, तुम्हाला माहित नाही. लक्ष्मी सारखीच आहे, कदाचित लक्ष्मीपेक्षा श्रीमंत आहे. तिचं नाव आहे अवदशा. काय नाव आहे? अवदशा. लक्ष्मी बरोबर मंथनामधून अवदशा ही पाठीमागून आली, पण भगवान परमात्म्याने लक्ष्मीला स्वीकारलं. मग ती अवदशा रडू लागली, ताई मी काय करू? म्हणजे तू काय करू नको म्हटले. का? जिथं आमच्या मालकाला जाऊ वाटत नाही ना, तेच घर तुझंच आहे. जिथं माझ्या देवाचं कोणी भजन कीर्तन करत नाही ना, ती तुझंच घर आहे बाई. मग माणूस म्हणतो काहीच करीत नाही, आम्ही आयुष्यभर पार किलो किलोचे टाळ छटाकावर आणले, येण्याच्या तारात वाढल्या, पेट्या फोडल्या, पकवाजा फोडले, तरी आमच्या नशिबात नाही, स्वप्नात सुद्धा नाही. इतक्या वाऱ्या केल्या. काय नाही महाराज, ते तिकडं ती असते महाराज. तिचं नाव काय? अवदशा आहे. ती शिव नाही, कोणी शिवी काढली काय माहिती. आता सटवी काय शिवी का महाराज? शास्त्रामध्ये 14 प्रकारच्या सटवी आहेत. त्यात 5 नंबरची सटवी ती आपली भाग्य लिहिते. आणि ती भाग्य लिहिणारी सटवी रावणाच्याच सेवा करायला होती महाराज. अख्ख्या लंकेतले बाळात पण तिच्याकडे दिली होती. इतका रावण विचित्र होता. रावण साधा नव्हता महाराज. म्हणून सांगायचं तात्पर्य. आणि एके दिवशी चला, आता मी चलत आता वेळ कमी, चलत जेवढे प्रसंग होते तेवढे सांगेल मी. रावणाने त्या सटवीचं दररोजचं काम आहे, कुणा बाळात पण करायचं, कुणाची कामं करायची. एके दिवशी रावणाची सेवा करायला आली आणि पहाट झाली आणि रावण अचानक जागा झाला. सटवी इतक्या हुशार कस काय, तुझी वेळ काय सेवा करायची? म्हणजे सरकार माफ करा, एका लेकराचं भाग्य लिहायचं होतं, आज 5वी होती म्हणून गेले होते. असं हो. रावण म्हणला, मग सटवी तू माझं पण भाग्य लिहिलंय का? म्हणले हो तुमचं पण लिहिलंय. काय लिहिलंय? म्हणले विचारू नका सरकार, पाया पडते, क्षमा मागून, पण तुम्ही भाग्यच विचारू नका, सांग. आणि सटवा एक तर दिसत नाही म्हणून 5वीला आपण देवापूर्वीच्या काळात दिवा लावून ठेवायचे रात्रभर. आहे का नाही? 5वी दिवशी 5वी करताना दिवा विजू नाही. दिवा विजला आणि तिने जर काय किचमिळा किचपडली तर त्याचा कार्यक्रमच झाला महाराज. तसं सांग, नावेला झाला तिचा. आणि तिने सांगितलं की सरकार आजपासून 39 पिढ्यामध्ये स्वयंभू मोनाने शत्रुपा यांचा अवतार होणारे कौशल्याने राजदशक
यांच्या पोटी श्रीराम म्हणून एक महापुरुष जन्माला येईल, त्याच्या हस्ते तुमचा कार्यक्रम होणार आहे, वास्तुक शांती. रावण म्हणला 39 पिढ्यानंतर. म्हणले हा आता कोणचं चालू आहे? मग म्हणले वैवस्वानचं या ठिकाणी पिढी चालू आहे. मग आताच त्याचा घात करतो आणि ते कुळच संपवतो. निघाला खड्ग घेऊन. त्याला वाटलं नाही का आपला पाईपलाईन चालू असते, मग ते होसाचा बंद केला की पाणीच बंद होतं ना पुढं. तसं म्हणले याच पिढीमध्ये मला जर मृत्यू होत असेल तर कोळच नाश करतो म्हणून खड्ग घेतलं, मारायला चालला. जाता जाता यमराजाची गाठ पडली. म्हणले चला चहा पाणी वगैरे करून जावा. आलात तर खरं. गेले महाराज. यमराजाच्या घरी गेलो. का मोठा महाल आहे ते. आणि एक महालाला असं एक मोठा दरवाजा होता, आपल्या किल्ल्याला असतो ना तसा. त्याला बाहेरून पण सुळे होते, त्याला आतून पण सुळे होते. मोठा दरवाजा होता. आणि मग रावण महाराज बसल्यानंतर आता चहा पिऊन जायचं आणि तिकडे त्याला मारायला जायचं होतं व्यवसनाला. आणि तेवढ्यामध्ये त्या दरवाजाकडे पाहिलं. बापरे, म्हणजे केवढा मोठा दरवाजा आहे, केवढं मोठं गोळवाण आहे का काय. आणि त्याच्यातून आतमधून किंचाळलेला आक्रोश केलेला आवाज आला. मग इकडं यमराज येईपर्यंत, यमराज काहीतरी आणायला गेला तोपर्यंत रावण बसला होता. पण त्या आवाज आला आक्रोश केलेला, किंचाळलेला. रावण त्या सहज दरवाजापाशी गेला तर सुळे पारे ना पार आपले असते ना असे मोठमोठे जाड सुळे होते, बाहेरून पण आतून पण. आणि मग रावणाने सहज त्या दरवाजाला कान लावला तर मोठमोठ्याने आक्रोश करणारा, सोडा मला सोडा, असा आक्रोश करत होता. मग रावणाने ते दरवाजा सहज आतमध्ये ढकलल्याबरोबर तर आतमध्ये जो एक आसुर प्रवृत्तीचा होता त्याच्या डोळ्यात ते सूळ गेले, रक्तबंबाळ झाला तो. आणि मग रक्तबंबाळ झाला, त्याचे डोळे गेले. मग त्याने विचारलं कोण आहे बाबा. रावणाने विचारलं कोण आहे बाबा तो. त्याने सांगितलं आपण कोण आहे. म्हणजे मी कोणी का असणार, तुम्ही कोण आहे. ज्याच्या डोळ्यात सुळ गेले ना, रक्तबंबाळ झाला, तो म्हटला मी भस्मासूर आहे. भस्मासूर इथं कस काय नाही म्हटले, हे तर माझ्याकडून घडले. म्हणले घटना घडली, साखळदंडात बांधलेलं होतं हे सगळं. पण भस्मासूर म्हणतोय हे भल्या माणसा, आजपर्यंत मला कोणी भेटायला आलं नाही, माझी विचारपूस केली नाही, मला इथं कारागृहात टाकलंय म्हटले. मग रावण म्हणला काय वाईट अवस्था आहे तुमची भस्मासुरा. पायात साखळदंड आहे, हातात साखळदंड आहे. किती वर्ष झालं. म्हणले 1000 वर्ष झालं मी इथं आहे. बरं. मग रावण म्हणले तुमची सजा कधी संपणार आहे. भस्मासूर काय म्हणला, मला महाराज काय तुम्ही मायबाप होऊन माझी चौकशी करता तो. जणू काय तो संतच होता. भस्मासूर म्हणला हो भले बाबा, माझी सुटका जेव्हा होईल, पण माझ्याकडून एक घटना घडली. म्हणजे काय घडली. म्हणजे मी भगवान शंकराचा निश्चिम भक्त होतो. भगवान शंकराशिवाय मला एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. भगवान शंकराचा मी निष्ठावंत भक्त होतो. पण एके दिवशी मी सहज पार्वती मातेकडे वाकड्या नजरेने बघितलं आणि मला ही सजा मिळाली. रावण म्हणला बापरे, नुसती वाकडी नजर टाकली पार्वतीवर तर एवढी मोठी सजा आहे. अरे पण तुझी सजा कधी संपणार आहे. म्हणजे संपणार आहे. म्हणजे कधी. म्हणले रघुकुळामध्ये कौशल्य आणि राजा दशरथ यांच्या पोटी एक राम म्हणून जन्माला येणार आहे. आणि ते आपल्या पत्नी भावासहित वनवासात जाईल. आणि वनवासात गेल्यानंतर कोण्या लंकेचा एक राक्षस येईल आणि त्या सीतामय्याकडे वाकडी नजर टाकेल. मग राम त्याला मारेन आणि तो हित येईल तेव्हा माझी सुटकेत आहे. रावण म्हणतो मग मीच रावण आहे. या लवकर म्हटले. मग या तुम्ही आल्याशिवाय माझी सुटका नाही. गेला तिथूनच रावण. ही माया ना माया फार विचित्र आहे. पुढे राम चालतात. सीतामाई त्यांचे पाऊल पुन्हा चुकवते. मागं पाठीमागे लक्ष्मण आहेत. आता लक्ष्मणाला चिंता आहे की रामप्रभूचे पाऊल 2 खुण आहेत आणि सीतामय्याच्या 4 पाऊल खुणा चुकवायच्या. म्हणून लक्ष्मण कधी डावीकडून कधी वावीकडून, कधी डावीकडून कधी उजवीकडून चालतात. चला आता हा झाला वाचार्थ. आता लक्षार्थ लक्षात घ्या. पुढे जे चालतात राम हे ब्रह्म आहे. कोण आहे. ब्रह्म आहे, देव आहे. मधी चलती माया आहे आणि पाठीमागे लक्ष्मण चालतात हे जीव आहेत. जीवाला देव इतका जवळ आहे, देवाला ब्रह्म इतकं जवळ आहे. तुम्हा आम्हाला देव इतका जवळ आहे, इतका जवळ आहे, इतका जवळ आहे. किती जवळ आहे. फक्त मध्ये मायेचा पडदाच आहे. नुसती मध्ये माया आहे आणि त्या मायेमुळे आपल्याला देवाचं दर्शन होत नाही.
मग तुम्ही म्हणाल की मग देव जवळ आहे तर का दर्शन होत नाही? काय नका करू, फक्त मायेच्या पलीकडून जा, देवच दिसतंय. तुम्ही जर मायेला बाजूला काढायला बसले, माया काय बाजूला जाणार नाही. मग तुम्हाला मायेच्या पलीकडे जावं लागेल, तेव्हा ब्रह्माचं दर्शन होईल. प्रभू रामचंद्र भगवान. हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. जगद्गुरु तुकोबा महाराज अच्छा आतापर्यंत सगळं चरित्र बिहार प्रांतात चंद्रगुप्त मौर्य यांची एक शाखा जावळीला आली. तिथून देहूमध्ये आले. विश्वंभर बाबांना पांडुरंगाचा टकळा वेड इतकं लागलं, इतकं वेड लागलं की स्वयं परमात्मा रुक्मिणी सहित देहूमध्ये आंब्याच्या वनामध्ये प्रगट झाले. तीच मूर्ती वाड्यामध्ये आणून बसवली आणि विश्वंभर बाबांनी एवढी सेवा केली आणि मागितलं काहीच नाही. पण देवा, माझ्या वंशातील जे काही माझे वंशज असतील तुझी अखंडपणे वारी करावी एवढंच दे, बाकी काय नको देऊ. मग तिथून पुढं आमच्या विश्वंभर बाबापासून हरी मुकुंदा, हरीचा पुत्र विठोबा, विठोबाचा शंकर पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरजीचे बोलोबा आणि बोलोबांचे तुकोबा, सावजानी कानोबा, इथपर्यंतचा आपण या ठिकाणी प्रसंग पाहिलेला आहे. आणि तुकोबाच्या जीवनामध्ये नामदेव महाराजांनी केलेला पण होता, प्रतिज्ञा होती आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वयं नामदेव महाराज आणि स्वयं पांडुरंग परमात्मा स्वप्नात येतात. की राहिलेले अभंग तुम्ही करा. ठीक आहे म्हटले तुकोबा. अगोदर म्हटले कसं शक्य आहे? म्हटले काही निमित्त सांगू नका, कारणच सांगू नका, तुमचा अवताराच्या चर्चा झालाय. हे कार्यासाठी तुमचा अवतार आहे. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली नसती तर तुम्हाला आम्ही आग्रह केला नसता. तुकाराम म्हणले ठीक आहे. आणि मग तुकाराम महाराज त्या ठिकाणी पैठणला येतात, नाथ महाराजांचं दर्शन घेतात, काही वेळ साधना करतात आणि तिथून एकनाथ महाराजांचे भागवत घेऊन येतात भुजपत्राच्या स्वरूपातले. आणि भंडारा डोंगरावर त्यांनी 1000 पारायण केले. त्या गात्याची 1000 पारायण. भजनी चालू, चिंतनी चालू, सेवाही चालू आहे. 1000 पारायण केले. आणि मग त्याच काळामध्ये कडूचे संताजी जगनाडे महाराज यांची भेट झाली, शिष्य झाले. जवळ असणारे गंगाधर पंत यांची भेट झाली, त्यांना अनुभव झाला, हे शिष्य झाले आणि हे अभंगाला सहकार्य करू लागले. आणि तुकोबांच्या अभंगी विप्र तुका त्यांचा घाट आहे बघा तिथे, त्यांचं एक मंदिर आहे पंढरपूरला. यांनी अभंग लिहिले. अशी बी काही आख्यायिका आहे. तुकोबाई आता अभंग लिहितात आणि प्रसंगही या ठिकाणी त्या पद्धतीनेच होतोय. एक दिवसाचा प्रसंग आहे. आपण कारपर्यंत कथा श्रवण केली आहे. पितर पाठ आला, दुष्काळ पडलेला पहिलाच, घरात खायलाच कोणाला काय नाही. तुकोबाईला होतं तेवढं दान करून टाकलं. पण या जगात महाराज उपकाराची परतफेड करणारा कोणी नाही. उपकार घ्यायला खूप भरपूर आहेत महाराज. फुकट म्हणले की तर जागा पुरली नसते. या तालुक्याचं अनुदान जर माझ्याकडे दिलं असताना वाटायला इथं मला तुडवलं असतं लोकांनी. माझ्याकडे द्या पाहिजे महाराज, तुम्ही जा आणि अनुदान वाटप मंडपात करा महाराज, जागा पुरली नसते. पण तुकोबांनी एवढे उपकार केले देवावर, इतके उपकार केले महाराज. देवच काय परिसरात कुणी बी यायचं. तुकोराय पाहिलेवर ज्वारी द्या, धान्य द्या, बस पुढच्या वर्षी पिकलं की देईन. कशाचं देत होते काय? आणि तुकाराम महाराज काय मागत नव्हते. मिरच्याचा प्रसंग पाहिला, अनेक प्रसंग पाहिला. एका ब्राह्मणाचं 200 होऊन कर्ज माफ केलं.
बघितलं ना आपण, असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे तुकोबराय होणं एवढं सोपं आहे. आपण आज जगद्गुरु तुकोबराय म्हणतो, पण एवढं सोपं आहे का महाराज? मग तुकोबरायांची महती हळूहळू वाढू लागली. मग दिवसभर भजन करावं, संध्याकाळी कीर्तन करावं, असा त्यांचा नित्य नियम आहे. त्यातूनच अभंग निर्माण होत होते. वेदांत मुखातून वाहत होतं महाराज. एवढं सोपं होतं. सरस्वती जिभेवर आली होती. आणि मासाहेबाचा तर काय आवाज, तुम्हाला माहिती कसा स्वभाव होता महाराज. आणि मग एके दिवशी आप्पाजी गुळवे यांनी जावायला दूध खाण्यासाठी म्हैस दिली. म्हैस दिली. पूर्वीच्या काळात जावायला देत होते, जावायचं घेत नव्हते. आता फार अवस्था बिघडली महाराज. आणि एक प्रकारे हे चूक पण आहे, खूप मोठी चूक आहे. अनेक ठिकाणी पाहतो मी की मुलीचे मायबाप पैसे घेतात, लाखावर पैसे घेतात आणि दान करतात. त्याला कन्यादान म्हणत नाही, त्याला मुलगी विकणं म्हणतात. तद्दानम सात्विकम श्रुतम, ते दान सात्विक असतं. जे चांगल्या व्यवहारांनी कष्टातून कमवलं जातं आणि ते दिलं जातं, तद्दानम सात्विकम श्रुतम, ते ज्ञान, ते धन तुमच्यापर्यंत जातं. अन्यायम पारदितम धनम, तुम्ही अन्याय केला, लोकांना फसवलं आणि हे येऊन दिलं, घ्या आमचे लाख रुपये घ्या, ते पुण्य तर होत नाही पण पाप होतं. म्हणून अन्यायाने पारधी स्वरूपात कमवलेलं धन दान स्वरूपात पोचतच नाही. मग शबरीची ते उष्टी बोरे खातो सीतापती राम, सखे ग गोकुळचा घनश्याम. उष्टी बोरं खाल्ली. माझ्या राम प्रभूला कोणीच उष्ट जेऊ घातलं नाही महाराज, पण शबरीने उष्टी बोरं खाऊ घातले. का? सात्विकता आहे. भगवान परमात्मा कोणाचं बी दान स्वीकारत नाही महाराज. तिथं अन्याय करायचं, सगळं कसंही कमवायचं, मग त्याचं शुद्ध करण्यासाठी इकडं नाही जात, ते जाणारच नाही, जात पोचणारच नाही. पण पाहतोय महाराज इथून पुढे तर भयान आहे. म्हणून कन्यादान त्याला म्हणतं. तुम्ही काही देऊ नका, फक्त नारळानं मुलगी आहे म्हणा, पण नारळानं मुलगी देणं ते शास्त्रात नाहीच महाराज. मग तुमच्यावर किती कर्ज होऊ द्या, मुलीचं कर्ज बापाच्या डोक्यावर कधीच राहत नाही महाराज. तिचा आशीर्वाद मिळतो, कारण गेल्या जन्मातली ती तिची आई असते. तुम्ही मुलीची हवस केली म्हणजे तुम्हाला ते मुलगी काय शाप देईल का? आशीर्वादच देणार महाराज. तुम्ही पोरासाठी किती कमवा महाराज, पोराच्या डोळ्यात पाणी नाही येणार महाराज. मुलीसाठी काहीच कमवू नका, तरी बस नादाला निघाली ना, बस टच वर राहणार. कारण आहे म्हणून द्यायचा प्रयत्न करा, घ्यायचा प्रयत्न करू नका. आता खोटं सांगत नाही, माझ्या समक्ष आपल्या महाराष्ट्रात हजारो कर्नाटकच्या मुली आल्या आणि मी तिथंही कथेला गेलो. जिथं जिथं आमच्या भागात मुली आल्या त्या परिसरात मी गेलो कथेला. 4 वर्ष झाले जातोय. घरोघरी 5-6 मुली, घरोघरी 5-6. 3 मुलीच्या कमी तर घरच नाही बाबा. पण मराठीच येत नाही, काय त्याला बोलवत तरी फायदा आहे. नागेने खंड तर बरकने चाकू भरतो ना, निवर्ग बरकने कुबरी चाके भरतला, काय कळतच नाही. पण ते इकडे आल्यानंतर भाषा शिकतात. म्हणजे माझ्याच काही स्नेहात त्या मुली आणल्यात, त्याच्यामुळे ते तोकडं 2-3 महिन्यात बोलतात. पण हे घेऊन आहे महाराज. तुकोबरायच्या सासऱ्यांनी एक म्हैस दिली दूध खायला. आणि मग योगायोगाने आता ते हळूहळू कमी होऊ लागलं दूध. आता म्हैस आटायला लागली. पण तुकोबराय ते म्हैस आणल्यापासून दररोज तांबरून दूध देवाला द्यायची आणि देव प्यायचे बर का. तुकोबराय द्यायची, देव प्यायची. देवाला बाकी काय आवडत नाही. आणि मग अचानकपणे आता दूध कमी होऊ लागलं, म्हैस आटायला लागली. तशी तशी तुकोबरायला चिंता लागली की आता मी दररोज देवाला तांबरून दूध सोमट करायचे बर का, सोमट कोमट. आणि त्यात तुळशीचं पान ठेवायचे, फुल ठेवायचे, देवाला दररोज द्यायचे. म्हैस आटल्यावर तुकोबरायला स्वतःची चिंता नाही, देवाला आता दुधाच कसं काय करायचं. आणि हे तर आमच्या आई साहेब कडक भावानीच आहेत. आणि मग तुकोबराय म्हणले, जिजे दूध किती निघलं? तर म्हणले काय करायचंय, तुमच्या पुरतं निघलंय. पण माझ्या देवाला, तुमच्या देवाला, त्याला काय काढायला काय माहितीये. सगळ्या गवळणीच्या घरी खातो, दही दूध डिरे फोडतो, खातो ती खातो, पण नीट कुठे खातोय. ते दही दूध खातो ते खातो, फोडतो अंगावर, त्याला नाही देणार. जे अगं माझ्या देवाला दे, मी काय उद्या काय पिन. महाराज तुम्हाला प्रसंग आहे. आता
तिथं गेल्यानंतर पूजा करताना दिसतंय महाराज पांडुरंगाची मूर्ती. तिने असं उकळीवलं महाराज, दूध इतकं उकळीवलं, ताटात ठेवलं. म्हणले मी देते. मग तुकाराम महाराज म्हणले तू दे. गेले महाराज, देवा दर. तसे देवा म्हणतच नव्हते महाराज, कारण ते आंबाबाईची भक्त होते. ते पांडुरंगाचे भक्त नव्हते, आंबाबाईचे भक्त होते. आता देवाला प्यावा लागलं, नाही प्यावा तर हिला संशय की तुकाराम महाराज दररोज तांबरून दूध घेऊन जातो तर कुठं मग आहे का ना, भांडणाचं मूळ आहे. देव घाबरत होते जिजाबाईला. नाही प्यावा तर ही म्हणेन की माझ्या हाताने पियल नाही, तुम्ही कोणाला दूध नेत होतात. पंचायतीच आहे. संशय हे महिलांकडे जास्त असतो, जास्तीत जास्त असतो, भरपूर प्रमाणात असतो. म्हणून त्याला जागाच काय करायचं नाही. देवाने मान वाकडे केले आणि उकळतं दूध पिले. होटही फुगला महाराज, फोड आला, मानही वाकडे. आजही तिथंच गेलं ना तर पांडुरंगाची मूर्ती तशीच आहे, थोडीशी वाकडे, फोड आलेला आजही पूजा करताना दिसतंय महाराज. असे अनेक प्रसंग आहेत. पितरपाठ आला आणि पितरपाठ आल्यानंतर जिजाबाई म्हणती वैवा काय पुण्यतिथी आहे तुमचे मायबापांचे. म्हणजे घालायची का नाही? हो घालायची की. मग आता घरात तर काय नाही, 5 तरी ब्राह्मण 5 तरी वारकरी जीव घालायचे. हो मग मी शेतातून काही भाज्या वगैरे घेऊन येतो, रान भाज्या काहीच नव्हतं. मग त्या भाज्या घेऊन येतो, तेच उकडून आपला त्याचा प्रसाद पितरांना जीव घालो. म्हणले ठीक आहे. जिजाबाई म्हणले कुठं चाललात? नाही का म्हणले भाज्या आणतो की शेतातून. मग भाज्या आणायला बाजारात पिशवी घेऊन जातात का? येणा घेऊन जातात. ठेवा खाली येणा चिपड्या ठेवल्या, पिशवी दिली आणि तो करायला चालले. आणि जात असताना त्या काळामध्ये गहू चांगले पिकले होते आणि चोराचा सुळसुळाट होता. मग लोक काय करायचे, गहू आला काढायला की ते वाट बघत नव्हते, मग राखण बसायचे, रातभर राखण बसायचे. चोराचा सुळसुळाट होता. मग तसंच एक जणाचा असा फड काढायला आला होता, त्याला गडी कमी होती, तू कोणाय तिथून चालले. मग त्या मालकाने हाक मारले, ओ महाराज. म्हणले या. काय म्हणले चोरांचा सुळसुळाट रे, मला आजची आज हे गहू काढून टाकलं पाहिजे, मग तुम्ही सहकार्य करा. म्हणजे ठीक आहे. ठेवली पिशवी तशीच, घेतला कोयतान, सुरू झाले. आता तुकोराय म्हणजे सलगच 3 माणसाची पात घेऊन चालायचे आणि बाकीचे आपलं तंबाखूला चुना लावी इकडे तिकडे बघूच तर तुकोरायनी पातही नेली आणि महागारी त्याला घेऊन आले. आता तुकोराय तिथं गुतले. आता 10 वाजले, 10:30. हा नाही काय केलेत, स्वयंपाक करायला भाज्या आणि काम करायला लागले, गहू काढायला लागले. आता देवालाच काळजी महाराज, कारण देवाला एवढी काळजी होती, काय सामान्य होती, कडक होती महाराज. देवाला वाटलं तुकोरायला तर शिवाय भेटणारच आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्त मला भेटणार आहे. तिचा माझा 36चा नाही, लय मोठा आकडा आहे. आणि खरे महाराज काळ्या तुझ्यामुळे तुझ्या नादी लागून माझं घरादाराचं वाटोळ झालं. दररोज म्हणायचे, पण देव म्हणायचे कोणी मला मुकुंद नाव ठेवलंय, कोणी काय ठेवलंय, कोणी काय ठेवलंय, पण तू माझं काळ्या म्हणते वा. अजून तर हे पदवी कुणी दिली होती मला, असताना सुद्धा कोणी मला म्हणत नव्हतं. मी काळा आहे पण मला लोक सावळा म्हणायचे, सावळे. हो देवाला काळा कोणी म्हटलंय का बघा. सावळे सुंदर रूप मनोहर. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार है, यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है, मेरा दिलदार है, मेरा दिलदार है, ओ मेरा दिलदार है, मेरा दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. असं पण तुकोराय गहू काढायला गेले आणि देवाला वाटलं की आता वेळ टळत गेली. आणि आपण 12 वाजता जीव घालतो. तुमच्याकडे कधी जीव घालतो मित्र? 12 वाजता. 12चा वेळ आहे. आणि मग देवाने म्हणले आता चला. मग तुकोरायचा अवतार घेतला. बैलगाडी अशी भयान ताटीची रंगवली. असे देखणी बैल जोडी महाराज त्याला. आणि त्या बैलगाडीमध्ये सगळं गहू, डाळ, तूप, ह्या सगळं साखर, गारा हे सगळं सामान भरलं कणकी सहित.
आणि आणले दारात. तिचे बाहेर ये. जिजाबाई म्हणली आतापर्यंतचा आवाज वेगळाच होता, आज आवाज बदललाय. बघितलं तर तो कोबरा पगडी, बैलगाडी, बैल कार रंगलेली आणि सगळं साहित्य आणलंय. कपडे, भरजाऱ्या साड्या, सुवर्ण अलंकार सगळंच आणलं होतं. देव आहे, त्याला काय कुठं जायचं का दुकानामध्ये, डे मार्टला जायचं का देवाला. हा. आणि मग महाराज आणि ते बैलगाडीतलं सगळं साहित्य कपडे हिंतीन बघितल्यावर पळतच गेली. आणि देवाऱ्यापाशी म्हणली जगदंबा बरं झालं ग माझा नवरा आज संसाराला लागला. हा काय तू कृपा केली ग. देव म्हणले अगं तिचा मालक आहे मी, तिच्या कशाला नादी लागते, तिचा मालक आहे मी, आणलंय तू तिच्याकडे कशाला जाते. आई बस जगदंबे अशीच कृपा कर ग माझ्या नवऱ्याला संसाराकडे लाव. आले बाहेर पडत महाराज, तांबरून पाणी दिलं, सगळं साहित्य घेतलं महाराज. काय आनंदच नव्हता, इतकं साहित्य कधीच बघितलं नाही. घर भरून गेलं महाराज. एक एक आता बैलगाडी, त्यातलं साहित्य काढलं की अजून तयार व्हायचं, काय कमीच नाही महाराज. आणि मग देव आणि महाराज तुकोबराच्या रूपामध्ये तोपर्यंत सगळं स्वच्छ घरदार केलं, कलर बिलर दिला, मस्त रंगोळ्या काढल्या महाराज. हा देव म्हणले पातेले आण, मोठी 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 पातेले आणले आणि कर म्हणले सुरुवात स्वयंपाकाला. आज गाव जेवण घालायचंय. तुला तो काय आनंद झाला महाराज. हा धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगे. धन संपलं की विषय संपला. आज तुकोबराय काय आवेशामध्ये. आता देव आहेत महाराज. तुकोराम महाराज कुठे तिकडे गामागुम झाल्यात. हा पाणी पोपी हजार महाराज गहू काढू काढू 3-3 माणसाची पात आणतात आणि इकडं हे खुश आहे. आई चांगलं माझ्या मालकाला संसार लावला. हा बस तुझ्या सवासणी घालेल. हा त्या सवासणी माहिती ना. हा सकाळी 8 वाजता कुंकू दिलं का ते सवासणी मेली 5 वाजेपर्यंत. हा दुर्डी स्वराचा कार्यक्रम काय लवकर होत नाही. हा आता फराळ करतात नशीब आहे. मग आता तुमचं ना आमचं वेगळं नाही. हा तसंच आहे ना तुमच्याकडे बी. आमच्याकडे मेल्यावर जातं, तुमच्याकडे मेल्यावरच का. वा वा पण आनंद आहे महाराज. हा चला त्यात लग्नातल्या जाण्या जुगाच्या त्या सवासणी असावं मग शॅम्पूच्या पुढीसही सगळी व्यवस्था असते. मसुब्याला काहीच नसते, बांधावर एकटाच असतो महाराज. काय कोणी बी शिवर फासून थप जाते महाराज. पण सवासणी बाबा बाबा वा आनंद आहे महाराज. हा चांगला जन्म आहे महाराज. तुम्ही लय चिंता कर जाऊ. महिलांचा जन्म स्त्रीचा जन्म म्हणजे शक्ती आहे. आता त्या काळात जरा आज्ञा लोक होती, त्रास होत होता, पण तुमच्यासारखे तुम्हीच आहेत महाराज. हा म्हणून तुम्ही परत परत सांगा देवाला, देवा जन्म द्यायचा स्त्रीच ती बाबा. हा यांना काय नाही महाराज. आता अजून एक सांगतो, तुम्ही मैत्रिणीच्या घरी जाऊ द्या, पाहुण्याच्या घरी झाली द्या, किती परिस्थिती साधी असली तर तुम्हाला पीस तरी घालतात ना. ह्यांना काय आहे, ह्यांना काय आहे, मसुब्याला काहीच नसतं महाराज. जेवले का हा मग निघा तुम्ही आता निघा. किती गरीब स्त्री असली तरी पीस घालील, मुठभर तांदूळ घालील, हळदी कुंकू लावून लावेल. ह्यांना काय बोका 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 चांगलाच बोका. मला तर लय अनुभव आहे महाराज. हा त्या दिवशी पंक्तीला मला बोका लावा लागले. मला लय नका लावू म्हणे. का लागणारच हळूहळू, तुम्ही नका लय लावू महाराज. कारण इथं महाराज सांगायचं तात्पर्य आहे. आमचे हे यजमान आहेत महाराज, खूप खूप मोठं धाडस आहे. आणि सर्वांना परत एकदा धन्यवाद आहे. आमचे माळशिकारी बंधू आहेत, माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्या योगायोगानेच परत येण्याचा योग येतोय महाराज. चला कोणातरी रूपाने जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी पाठवत असतात कोण्या रूपाने. आणि सर्वांच्याच उपस्थितीने आपण ही कथा पाहत आहोत. देव काय काय करतो याच्यापेक्षा देवासाठी आपण काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. देव तर तुमच्या समजासाठी उभाच आहे ना महाराज, पण आपण त्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय करायचं हे तुकोबऱ्याकडून शिकायचं. तुकोबऱ्याचं चिंता चालू आहे, भजन चालू आहे महाराज. हो अखंडितपणे चालू आहे महाराज. त्याचं काय काम नाही. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची
सोयरा देव 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 सोयरा वा 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 देव सोयरा होतो पण त्याच्यासाठी आपण काय करावं लागतंय देवाने सगळं घर रंगवलं आणि सगळ्याला आमंत्रण दिलं देहू कराडो आज सगळे जण जेवायला प्रसादासाठी या गावातली लोक म्हणले 4-4 दिवस चूल ह्याच्या घरातली पेटत नाही सगळ्या गावाला सांगायला लागलाय हा लोक काय ये ना तुकोराय म्हणतात देव तुकोबरायच्या रूपात म्हणतात जिजे लोक काय येणार म्हणले आता काय माहिती त्यांना आता लोक चर्चा काय बी करत असतात म्हणले काय कर कामधेनूच मी तूप आणले स्वर्गातून त्याचा फोडणी दे जरी आणि कामधेनू तुपाचं कामधेनू गायचं तूप आणलं देवाने स्वर्गातून कुठून कुठून काय काय आणलंय जवाच पातेल्यात फोडणी टाकली आणि सगळा देहूच नाही पुण्यापर्यंत जवा सुगंध सुटलाय हा लोक घरातून त्या वासानेच आले महाराज हा आणि मग स्वयंपाक झाला बरोबर टायमिंगला सगळं गाव जीव घातलं महाराज लोक म्हणायचे हे तुकाराम महाराज कुठं दरोडा टाकला का लॉटरी लागली कोणी म्हणत दिला असं सासऱ्यानी हा लय गबरगंड सासरा हे ते काय तेवढाच कामाचं आहे का लोक चर्चा खाते ती खाते चांगलं काय आता एक लक्षात घ्या कन्ये ते रूप कन्ये ते वरेम रूपे बघा लग्नामध्ये किती नवरा नवरा देखणं असू द्या नवरी देखणी असू द्या किती हिरो हिरोईन सारखे असू द्या लोकांना काय घेणं देणं असते वराडाला फक्त एकच घेणं देणं असते काय खायला आटम काय काय हा आणि जर जेवण बिघडलं ना ते नवरा नवरी किती देखणे असू द्या कसं काय लग्न झालं का त्या लग्न झालं काय का अहो काय भाज्या आणि काय पुऱ्या अहो नवरा बायको सगळं जेवायला बसलो मग तिला पुरी तुटाना म्हणून दोघांनी असं वळून धरली तरी पुरी तुटलं नाही काय जेवण होतं का काय असतात महाराज काय काय वाताळा असतात एका ठिकाणी एक जण आपला शिरा खायला गेला पंक्तीला शिरा चांगला होता दिसला चांगला पण शिरा खायच्या अगोदर तिथं ते शिरा एका ह्याच्यावर टाकला होता आपल्या धोतर टाकलं त्याच्यावर शिरा टाकला करून आणि मग मी बघितलं म्हणलं शिरा खोऱ्यान तोडीत होती खोऱ्याने तोडीत होती मग विचार करा शिरा कसा झाला असेल काय चाचणी बसली असेल असे आचार्य आणाय पाहिजे इकडे बोलून आपण आणि मग ते एक जणाला काय तोंडात दात नव्हते मग त्यांनी ते दात कवडी बसवली त्यांनी ना बघितलं मी बघितलं होता शिरा खोऱ्यान तोडीत होती आणि मग त्यांनी ती पहिला गोळा असा वडला तोंडात टाकला जसा शिऱ्याचा गोळा टाकला तसा ते बचाळी सहित खालीच पडले त्यांनी मालकाला बोलून म्हणे का म्हणजे ह्याचा मेळ लाव म्हणजे का ते बचाळीच निघा ना इतकं चाचणी डेंजर दिली होती महाराज असले आचार्य म्हणले कसं काय वाटून होईल ना तसं मुलीला आवडतो नवरदेव देखणं ऐका मुलीला काय आवडतो नवरदेव देखणं असावा वा आईला आवडतो जावाई पैशावाला सासूला वाटतं थोडा कमी का असताना कलरला थोडा नाकाडोळ्याने कमी का असताना पण असा गबरगंड पाहिजे पैशाने सासूला जावाई पैशावाना आवडतो मुलीला नवरा देखणं आवडतो आणि बापाला जावाई पैसे कमी असू द्या पण हुशार असावा ऐक नाही सासऱ्याला जावाई याडपाट असलं का त्याचं पटतच नाही 2 रुपये कमी असू द्या पण बुद्धिवान असावा हुशार असावा भावकीला लग्नात भावकी गेली का भावकी काय विचार करते जावाई आपल्याच जातीतला आहे कुळातला आहे का काय बघा बरं 4 लाख पगार आहे म्हणजे नेमकं आपल्यातलंच का भाव किती विचार करते की आपल्या कुळाला बट्ट लागू नये म्हणून आणि वराड काय विचार करत पंचपक्वान कसं आहे बरेच ठिकाणी मलाही धोका बसला महाराज असा शेवटपर्यंत मीठ आलं नाही करे बरेच ठिकाणी असं ते मीठ मागूस तर पंक्तीची उठून गेलेली तेव्हापासून मी का नाही लग्नात कधीच जेवत नाही मला नुसता आशीर्वाद द्यायचा महागारी यायचं जेवलो म्हणायचं महाराज कारण आपण इकडे तिकडे बसतो लोक खाऊन उठतेत महाराज त्याच्यामुळे ती का आपल्याला जुळत नाही
एक तर आपण लाजतो, मी तर लय लाजतो महाराज लहानपणापासून. जेवायच्या बाबतीत लय लाजतो. तेव्हापासून का मी ठरवलंय महाराज, एक टाइम जेवायचं, ते बी मिळालं तर मिळालं, नाही तर बघू दुसऱ्या दिवशी. कोणी म्हणलं जेवले का? हा, पोटभर जेवले. कुठं बसता? हे म्हणायचं उठ उठ. त्यांनी म्हणा एका ठिकाणी मला 3 जागेवर उठवलं लागणार. तेव्हापासून ठरवलं महाराज. बसलो असा, एक जण म्हणले महाराज काय कळतं म्हणले का? जरा पलीकडे सारखा. आणि मग पलीकडे बसलो, त्याची चपला तिथं होत्या, ते हात धुवून आला. मला महाराज काय माझ्या चपलीवर बसला तोय. अरे मग बसू कुठं? स्टेजवरच जाऊन बसलो आणि सगळ्याला म्हटलं हा माईक घेतला, पोरं बघून वाढा, कोणाला काय कमी पडू देऊ नका. तिथूनची नीट गावाकडे आलो का तेव्हापासून लग्न वर्जच करून टाकलं महाराज. लय अवघड असतं महाराज. तुमचं येगळे महाराज, माझं झालं येगळे. प्रभू रामचंद्र भगवान तुकाराम महाराज सगळं गाव जेवलं महाराज. आणि मग देवानी तुकोबराच्या रूपात म्हणजे जे जे आज तू काहीच करास नाही, लय तुला त्रास झालाय ना, लय वाढू त्रास झालाय, मग भांडी सुद्धा मीच धुवून आणतो. मग तर महाराज देवाऱ्या पुढच्या हालानाच महाराज जावाई, आई काय तुझी कृपा आहे ग, कुठून किती सूड घेतला म्हणले महाराज, माझा लय सूड घेतला पण काय कृपा केली. मग भांडी सुद्धा घेऊन गेलेत म्हणले इंद्रायणाला, पातेला घेऊन गेले तुकोबराय देव आणि भांडे घासा लागले. आता इकडे याव काय झालं की त्याची गव्हाच्या मालकाला काळजी होती, दिवसात गहू होतोय का नाही. पण तुकाराम महाराज होते मला गा मागून जेवले सुद्धा नाही. 5 वाजेपर्यंत गहू काढला आणि काढल्यानंतर तो मालक म्हणला तुकोराय धन्य तुका समर्थ, तुकोबाय तुम्ही समर्थ आहे, धन्यवाद आहे. म्हणले माझ्या आई बापाचे पितरा जीव घालायचं होतं आणि त्याच्या भाज्या आणायला मी आलतो म्हणले. मग तर मालक म्हणला अवघड झालं, मग पित्र बघू म्हणले, आता पित्र का काय, हातात काय मोकळ आहे. पिशवी घेतली आणि मग तुकोरायला दिवसभर काम केल्यावर काय दिलं माहिती त्या मालकाने? 5 उंदा. तुमच्याकडे 5 उंदा म्हणतात ना? 5 पेढे बांधल्या. म्हणजे तुकोराय घेऊन जाऊ म्हणले एवढे. तुकाराम म्हणले बस झालं म्हणले, एवढ्याच आपलं दळून काय येईन तेवढ्यात 1-2 वारकरी जेवते. म्हणजे 5 उंदा घेतला डोक्यावरून 5 वाजता निघाले, पांदीतून निघाले आणि पांदीतून एका झाडाला आगीमावळ बसलो होतं आणि तुकाराम महाराज 5 उंदा घेऊन त्या पांदीतून चालले आणि जाता जाता आगीमाळाला जे हरी केला, उठवलं घेण्यात देण्याचं उठवलं. ते लागलं ना महाराज, डोक्यावरचं जे गावाचं 5 उंदा होता ना ते लागला आणि जवास महाराज आगे मावळ म्हटले जय हरी महाराज कुठे चाललात? आम्ही बी आलो तुमच्याकडून. जे तुकाराम महाराजाला चावायला लागले. तुकाराम महाराज म्हणतात बरोबर आहे म्हणले, का मी पितृजीव घालायला इकडे काल तो शेतात भाजी न्यायला, मग मी पितृजीव घातले नाहीत, मग हे मला चावा घेऊन जेवतात ना जेवा म्हटले. तुम्ही हात पण नाही केला महाराज, तुकोराला चावायला लागले. आता देव भांडी घाशीत होते इंद्रायणीला तुकोराच्या रूपात. देवाने विचार केला, म्हणले आज माझा तुका काय जिवंत राहत नाही म्हणले, आणि तो का जिवंत नाही राहिला की मी बी इथं राहत नाही, मला इथून आकडून देणार ना, ऐका नाही. आणि मग देवाने तशीच भांडी सोडली आणि गेले आणि बस आपल्या पितांबर सगळ्या माशा म्हणल्या तुम्हाला काय अक्कल आहे का? तुकाराम महाराजाला चावता म्हणले कधी योग यायचा म्हटले. आतापर्यंत झोपलो पण तुकाराम महाराजाचं दर्शन झालं तुमच्यामुळं. माशा लावल्या महाराज, सांगितलं काय तुकोबा, नुसतं त्या माशांना हाल सुद्धा म्हणे ना. म्हणले देवा काय, हे माझे पित्रच आले होते जेवायला. आले महाराज, तुकोराय आले हे देव गेले, हे ठरलेलंच आहे ना. आणि मग तुकाराम महाराजांनी ती पेंडकं दारात टाकलं. म्हणजे जिजे काव पाणी आण, तांबरून आणला. म्हणजे काय कर, लोंब्याच म्हणते तुमच्याकडे लोंब्या, म्हणजे एक कुट आणि हे जे काय गहू होते ते दळ आणि पित्राला जीव घाल. ते तर शांत झाले झाले. सकाळी गोळ्या खाल्ल्या नव्हत्या का तुम्ही म्हणले? काय झालं? एक कलर तुम्ही दिला, सामान बैलगाडीत एवढं आणलं, हे सगळं गाव जीव घातलं आणि ह्या पिठाने काय होणार आहे? म्हणजे काय म्हणते जिजे, अगं मी तर तिकडच होतो. कुठे होतात? म्हणजे मी एक जणांनी मला काम आणलेलं गहू काढायला. काय तुम्हाला कळतं, बुद्धी भ्रष्ट झाली आता. मग तरी येडेच म्हणायला लागले. अहो तुम्ही सगळं केलं, भांडीत वारा तुम्ही गेला इंद्रायला. ते बैलगाडी बैल बघा, तुकाराम महाराज बाहेर बघतात कुठं बैल आहेत, काहीच नाही. देवाबरोबर सगळंच गेलं. देव गेले की बैल गेली, बैलगाडी गेली, सगळंच गेलं. तेवढ्यात तर तुकाराम महाराजांनी जिथं काम केलं होतं ते बी लोक आली. ते 5-6 जण कामगार होते. आणि ते कामगार म्हणायचे नाही तुकाराम महाराज आमच्या शेतात गहू काढत होते. आणि गावातले 10-5 लोक म्हणायचे काय येडबिड आहे का काय. त्यांनी तर आम्हाला वाढलं.
हा अजून बघा म्हणले तूप खाल्लेला अजून वास जाय नाही म्हटलं. शेतातले लोक म्हणायचे तुकोबराय आमच्यात होते आणि गावातले लोक म्हणायचे तुकोबराय आम्हाला वाढायला होते. हे त्याला खोटं ठरवायचे ते त्याला खोटं ठरवायचे. आता देव होते पण यांना काय माहिती महाराज. आणि शेवटी गावगाडी महाराज तुकोबराच्या लक्षात आलं की म्हटले हे त्याचाच कारभार आहे म्हटले. मी तर नव्हतो ते पण त्याचाच कारभार आहे. आणि मग अशा पद्धतीने देवानी तुकोबरायांची पितृ जीव घातले. अनेक प्रसंग आहेत महाराज, अनेक प्रसंग आहेत. आणि अशाच प्रसंगामध्ये आता